श्री स्वामी समर्थ. सहवासाचे असे काही प्राचीन 9 नियम आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की जे प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत आणि हे नियम जर सर्वांनी पाळले तर तुम्ही आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकता. तर कोणते आहेत ते प्राचीन 9 नियम हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि हा व्हिडिओ सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा. आजकाल प्रत्येक दुसरा माणूस त्रासलेला आहे, कारण मानसिक तणावाने त्याच्या आयुष्यामध्ये घर केलेलं आहे, ज्यामुळे त्याचे जीवन प्रत्येक प्रकारे संपण्याच्या मार्गावर असते. त्यामुळे त्याच्या लैंगिक जीवनावरतीही नकारात्मक परिणाम होत आहे. प्राचीन लैंगिक नियमांनुसार पती पत्नीमध्ये लैंगिक संबंध हे नाते मजबूत ठेवण्याचा आधार असतो, परंतु ते करत असताना प्रेमाची भावना असायला हवी, वासनेची नाही. त्याचप्रमाणे तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की जेव्हा आपण संभोग करतो तेव्हा तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तरच त्या व्यक्तीचं लैंगिक आयुष्य हे चांगलं जाईल आणि तुम्ही त्या आयुष्याचा खूप आनंद घेऊ शकाल. त्यातलं पहिलं आहे, जर एखाद्या पुरुषाने स्त्रीच्या मासिक पाळीच्या पहिल्या 4 दिवसामध्ये लैंगिक संबंध ठेवले तर तो एखाद्या आजाराचा बळी होऊ शकतो. प्राचीन नियमानुसार पिरियड्स दरम्यान संभोग करू नये. 5व्या, 6व्या, 12व्या, 14व्या आणि 16व्या दिवशी शारीरिक संबंध ठेवणं खूप चांगले मानले जाते. म्हणजे अगदी आपले प्राचीन नियम आहे, त्यामुळे तुम्हाला तसे सांगत आहे. ते पाळायचे की नाही पाळायचे हे तुमचा सर्वस्वी डिसिजन आहे. मी फक्त सांगण्याचं काम करत आहे. नंबर 2, ब्रह्मवैवर्त पुराणानुसार सकाळ आणि संध्याकाळच्या पूजेच्या वेळी स्त्री पुरुषांनी संभोग करू नये. ग्रहण, सूर्योदय, सूर्यास्त, मृत्यू, श्रावण महिन्यात, श्राद्ध, अमावस्या या काळामध्ये संभोग करू नये असं म्हटलं जातं. नंबर 3, प्राचीन काळी कोणत्याही स्त्री पुरुषाला त्यांच्या पती पत्नीशिवाय इतर कोणाशीही लैंगिक संबंध ठेवण्यास पूर्णपणे बंदी होती. हे अनैतिक कृत्य मानले जात असे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आयुष्यभर पश्चाताप होतो असे सांगण्यात आले आहे. नंबर 4, गरोदर महिलेने गरोदरपणामध्ये संभोग करू नये. असे केल्याने मूल अपंग होण्याचा धोका असतो. नंबर 5, पवित्र वृक्ष, स्मशानभूमी, पवित्र स्थान, गुरुकुल, रुग्णालय अशा ठिकाणी संभोग करण्याला मनाई आहे. जर एखाद्या व्यक्तीने असे केलं तर त्याला आयुष्यभर भयानक आजारांना सामोरे जावे लागते. नंबर 6, जर तुमच्या जोडीदाराला संभोग करायची इच्छा नसेल किंवा तो दुःखी असेल तर तुम्ही त्याच्याशी संबंध प्रस्थापित करू नये. असे करणं एखाद्या गुन्ह्यापेक्षा कमी मानले जात नाही. नंबर 7, संभोग करताना स्त्री आणि पुरुष दोघांचे गुप्तांग पूर्णपणे स्वच्छ असले पाहिजे. या कारणास्तव प्राचीन काळी संभोग करण्यापूर्वी स्नान करणं आवश्यक मानले जात होते. नंबर 8, कामसूत्राचे लेखक आचार्य वात्स्यायन यांच्या मते स्त्री आणि पुरुष दोघांनाही कामशास्त्राचे पूर्ण ज्ञान असले पाहिजे, जेणेकरून ते त्यांचे लैंगिक जीवन मनोरंजक बनवू शकतील. कारण ज्या जोडप्यांचे लैंगिक जीवन चांगले असते त्यांच्या घरामध्ये नेहमी शांती आणि आनंद असतो. नंबर 9, प्राचीन नियमानुसार रात्रीच्या पूर्वार्धात संभोग करण्याचा सल्ला दिला जातो. मध्यरात्री केलेले समागम हे चांडाळाचे कार्य मानले जाते. याचा अर्थ यावेळी केलेल्या संभोगातून जन्मलेल्या मुलांमध्ये राक्षसी प्रवृत्ती असू शकते. तर सहवासाचे हे प्राचीन 9 नियम आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेतले आहेत. जर या नियमांनुसार तुम्ही संबंध ठेवले तर तुम्ही आयुष्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकता आणि त्याचा तुमच्या आयुष्यावरती सकारात्मक परिणाम, तुमच्या मुलांच्या जीवनावरती सकारात्मक परिणाम होणार आहे. बऱ्याच जणांना असं वाटेल ही काहीही सांगतीये, काहीही बोलतीये या व्हिडिओमध्ये, पण हे आपल्या प्राचीन काळापासून चालत आलेले काही नियम आहेत जे मला माहीत आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. बाकी हे तुम्हाला पाळायचे की नाही पाळायचे हे तुमचा पूर्ण डिसिजन आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाहीये. सदर माहिती इंटरनेटच्या आधारे दिलेली आहे, त्यामुळे यासाठी चॅनल कसलीही जबाबदारी स्वीकारणार नाहीये. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची पडताळणी करूनच मगच पुढची गोष्ट करा. थँक्यू.